सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मी कर्मा तेलंग सक्षम बहुउद्देशीय संस्था वनी। कर्नाटकमध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत बॅलेट पेपरचा पर्याय पुन्हा पुढे येतोय आणि काही ठिकाणी EVM वापर थांबवण्याची चर्चा प्रत्यक्षात येते। मग प्रश्न साधा, थेट आणि जळजळीत आहे। जर कर्नाटकमध्ये EVM बंद होऊ शकतं तर संपूर्ण देशात EVM बंद करायला नेमकी अडचण काय आहे? आज EVM मशीनवर प्रश्न आहेत, शंका आहे, तांत्रिक घोळाबाबत जनतेच्या मनात भीती आहे, तरी जनतेला गप्प बसायला सांगितलं जातं। आज EVMच्या मुद्द्यावर देशभर ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत। जनतेचा आवाज रस्त्यावर घुमतोय, तरीसुद्धा सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करतंय? लोकशाही म्हणजे मशीनवरचा विश्वास नाही, लोकशाही म्हणजे मतदाराच्या मनातला विश्वास आहे। जर सगळं इतकं स्वच्छ आणि पारदर्शक आहे तर बॅलेट पेपरला घाबरणं कशासाठी? हाताने मोजणी झाली तर सत्य बाहेर येईल याची भीती आहे का? आज प्रश्न फक्त EVMचा नाही, आज प्रश्न आहे आपलं मत आपल्या हातात आहे की एखाद्या मशीनच्या ताब्यात? आज आपण गप्प बसलो तर उद्या मतदान फक्त औपचारिकता उरेल। निवडणुका होतील पण निवड आपली नसेल। लोकशाही भीक म्हणून मिळालेली नाही, ती आपल्या पूर्वजांनी संघर्ष करून त्याग करून मिळवलेली आहे आणि ती एखाद्या मशीनच्या भरोश्यावर सोडायची नाही। EVM म्हणजे सोय असू शकते, पण बॅलेट पेपर म्हणजे विश्वास आहे। आज हा प्रश्न विचारणं गुन्हा नाही, शंका व्यक्त करणं देशद्रोह नाही। देशद्रोह आहे गप्प बसणं, देशद्रोह आहे प्रश्न न विचारणं। म्हणून आज ठामपणे सांगते, EVM नाही, बॅलेट हवा। आज मत माझ्या हातात, लोकशाही वाचवायची असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका गरजेच्याच आहे। आज शांत बसलो तर उद्या इतिहास विचारेल, तेव्हा तुम्ही कुठे होता? ही राजकारणाची लढाई नाही, ही लोकशाही टिकवण्याची लढाई, शेवटची लढाई आहे। इन्कलाब जिंदाबाद।